नमस्कार. श्री स्वामी समर्थ वेगा क्रिएशन्समध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर इथे खणाच्या तोरणाचा अपलोड करत आहे, तर सर्वांनी नक्की पहा. फुल व्हिडिओ आहे हा आणि डिटेल्समध्ये आहे. शॉर्ट पण टाकलेला आहे, पण डिटेल्समध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि कशा पद्धतीने केलेलं आहे खणाचे तोरण ते तुम्हाला नक्की समजेल. आणि तुम्हाला घरीसुद्धा करायचं असेल तर नक्की येईल हे बनवता. आणि ज्यांना ऑर्डर द्यायची असेल त्यांनी ऑर्डरही देऊ शकता. आपलं वेगा क्रिएशन्स पुणे या नावाने इन्स्टाला पेज आहे, तिथे तुम्हाला ऑर्डर देता येईल. तर खणाचे तोरण बनवण्यासाठी पहिले अस्तर, त्यानंतर कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि खणाचा कपडा घेतलेला आहे. तर खणाच्या कपड्यामध्ये 2-3 प्रकार येतात. तर त्याच्यामधला जो चांगला प्रकार आहे म्हणजे गर्भरेशमी खणाचा कपडा मी इथे वापरलेला आहे. आणि कात्रणं उरली होते, तर त्यामधून हे बनवत आहे मी. तुम्हाला हवा असेल खणाचा कपडा तर आपल्याकडे भेटून जाईल तो पण. तर इथे अस्तर घेतलेला आहे. अस्तर हे मॅचिंगच घेतलेलं आहे ग्रीन कलरचं. आणि जे आंब्याचं पान आहे त्या आंब्याच्या पानाच्या आकाराचं कॅनव्हास पेपर कट करून घेतलेला आहे. किती पाकळ्या घ्यायच्या आहेत तर मी इथे साधारण 42 इंचाचं बनवत आहे. जे तोरण आहे दाराचं ते 42 इंचाचं बनवत आहे. आणि त्यासाठी मी इथे 9 पाकळ्या घेत आहे. ज्या आंब्याच्या पाकळ्या आहेत त्या 9 घेत आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, आंब्याच्या आकाराचं कट करून घ्यायचं आहे. मी इथे 6 बाय 3.5 इंचाचं असं आंब्याचं पान कट करून घेतलेलं आहे कॅनव्हास पेपरवर. तेच अस्तरवर ठेवून अस्तरसुद्धा कट करून घ्यायचं आहे. आणि जो खणाच्या कपड्यावर ठेवूनसुद्धा आंब्याच्या आकाराचं पान कट करून घ्यायचं आहे. आणि ते कट करून घेतल्याच्यानंतर अशा पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे. आपल्याला आकार येईल आंब्याच्या पाण्याचा, असा आकार येईल असं टीप मारून घ्यायची आहे. खाली खणाचा कपडा ठेवायचा आहे, त्यानंतर अस्तर ठेवायचं आहे आणि त्यानंतर कॅनव्हास पेपर ठेवायचा आहे. हे ठेवून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, कारण कॅनव्हास पेपर बरोबर मध्यभागी जातो. आणि जो अस्तर आणि खणाचा कपडा आहे तो वरच्या साईडने येतो आणि अस्तराचा कपडा हा खालच्या साईडने येतो. तो व्हिडिओमध्ये आता दिसेलच कशा पद्धतीने मी करत आहे. हे अशा पद्धतीने सुलट करून घ्यायचं आहे, सरळ करून घ्यायचं आहे पान. आता आपल्याला मी तर पेन्सिलच्या साहाय्याने करते. तुमच्याकडे जर पेन्सिल नसेल तर तुम्ही स्क्रूड्रायव्हर किंवा पेन म्हणजे जी टोकदार वस्तू आहे त्यांनी केलं तरी चालेल. फक्त कात्रीने करू नका, कारण कट होण्याची शक्यता असते कात्रीने केल्यावर. त्यामुळं पेन्सिल वगैरे असं दुसरं काहीतरी घ्या टोकदार वस्तू, की ज्याने पान व्यवस्थित सरळ होईल. हे अशा पद्धतीने सरळ करून घेतलं आहे. आता आपल्याला काय करायचं, सगळे पान सरळ करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने साईडला टीप मारून घ्यायची आहे. आणि मध्यभागी मी गोटापट्टीची लेस लावत आहे. लूक अतिशय छान येतो तोरणाचा, याने सुंदर दिसते. तुमच्याकडे जर नसेल गोटापट्टीची लेस तर साधी जी लेस असते ती लावली तरी चालेल. फक्त गोल्डन कलर पाहिजे, कारण गोल्डन कलरने अजून उठावदार दिसतं ते तोरण. अशा पद्धतीने सगळ्या पानांना साईडने टीप मारून घेतलेली आहे. आणि मध्ये गोटापट्टीची लेस पण लावलेली आहे. आता मी वरती ज्या आपल्याला पानं अटॅच करायच्या आहेत तोरणासाठी, तर त्यासाठी मी लेस घेतलेली आहे. ऑरेंज कलरमध्ये आहे ती लेस. आणि त्याला सुंदर अशी त्याच्यावर मोराची नक्षी आहे, समोरून अतिशय सुंदर दिसते. तर इथे मी पानं सर्व अटॅच करून घेतलेली आहे, पिन लावून अटॅच करून घेतले. आणि त्यानंतर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता टीप तर मारून घेतली आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खाली अस्तर घ्यायचं आहे फिनिशिंग येण्यासाठी. सुंदर प्रकारे फिनिशिंग येते. त्यानंतर अस्तर हे 2 इंचाचं जर तुमची जर लेस असेल तर वरतून अर्धा इंच आणि खालच्या साईडने अर्धा इंच असं ठेवून, म्हणजे 3 इंचाचं खालच्या साईडने अस्तर ते कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. आणि लटकवण्यासाठी आपल्याला दोरी पण टाकायची आहे तिथे. अशा पद्धतीने दोरी पण टाकून घ्यायची आहे. हे पहा.
म्हणजे आपल्याला जे हे आहे तोरण आहे ते छान प्रकारे अडकवता येतं. हे बघा फिनिशिंग पाहू शकताय. अतिशय सुंदर फिनिशिंग आलेली आहे. आणि आता मोती जे मध्ये आपण सोडलेलं होतं मोकळं खूप वाटत होतं, तर आपण मोती लावून घेतलेले आहेत तिथे आणि पॉम्पॉम लावलेले आहे खालच्या साईडने. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी वेगा क्रिएशन्सला नक्की फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.